ते 40 प्रश्न विचारले होते, बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात। आता एवढं बघ, पहिले 40 प्रश्न आहेत, हे किती 40 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत, 6 गुण आहेत, म्हणजे एकूण किती मार्काचा पेपर व्हायलाय, 6 चोक म्हणजेच काय 240 मार्काचा काय असेल रे, एकूण पेपर असेल। आणि हे काय हां हे गुण आहेत। हे झालं पहिलं विधान। व उत्तर चुकल्यास 2.5 गुण कमी होतात। निगेटिव्ह सिस्टीम आहे भाऊ परीक्षेत। मग 2.5 गुण कमी होतात। प्रश्न जर आपण बरोबर सोडवला तर गुण किती मिळू लागले आपल्याला, 6। आणि जर प्रश्न चुकवला तर वजा किती व्हायलेत, 2.5। आता हे पहिले लक्षात यायला पाहिजे। म्हणजे या प्रश्नात काय केलं, जर प्रश्न आपण बरोबर सोडवला तर आपल्याला 6 मार्क मिळणार आहेत, आणि आपण जर प्रश्न चुकवला तर काय होणार आहे, आपल्याला जे 6 मिळणार होते ते मिळणार आहेत का, नाही। आणि आपण प्रश्न चुकिल्यामुळे त्याचा फाईन किती आहे, 2.5। म्हणजे जर प्रश्न चुकला तर आपलं नुकसान किती व्हायले, तर 8.5 मार्कांना आपलं काय व्हायले, नुकसान व्हायले। मग पुन्हा काय दिलंय, किशोरनं संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली, त्याला 172 गुण मिळाले। म्हणजे आता त्याचे कटले किती मार्क आपण पाहू। 172, 10तून 2 गेले, उरले 8। इथं झाला 7 आणि 1 8, 24 मधून 18 गेले, उरले किती, 68 उरले। म्हणजेच त्याचे 68 गुण। एकूण पूर्ण पेपर त्यानं किती, 40ला 40 प्रश्न सोडवले, मात्र त्याचे 68 मार्क काय झाले, कमी आले। म्हणजे याचा अर्थ एक प्रश्न चुकल्यावर आपण नुकसान किती होते आताच पाहिलं, 8.5। मग याला जर भागलं, पॉईंट उडवला, इथं झाले 0, 5 1 5, उरले 3, 5 7 35, 5 1 5, बाकी उरली 1, 5 3 15, इथं उरले 3, 5 31। आता पाय 17चा पाडा, 17 1 17, 17 8 136 आहेत का पर्यायात 8, पर्याय क्रमांक